रत्नागिरी जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी घाबरून न जाता विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी केलं आहे। सध्या जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे। जिल्ह्यातील एकूण 27 गॅस एजन्सीसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पुरवठ्याचा आढावा घेतला। गॅस कंपन्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी देखील जिल्ह्यात पुरवठा सुरळीत असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे बुकिंगसाठी गॅस एजन्सींवर प्रत्यक्ष गर्दी न करता ऑनलाईन पर्यायांचा वापर करावा, अफवांवर विश्वास ठेवून गोंधळ निर्माण करू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। गॅस एजन्सी 24 तास कार्यरत असून नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासन कटिबद्ध आहे। काही अडचण असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधा। सिलेंडरची कोणतीही टंचाई नसल्याने नागरिकांनी शांतता राखून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी यावेळी केले। नमस्कार, मी मनोज जिंदाल, जिल्हाधिकारी रत्नागिरी। आज मी आपल्या माध्यमातून रत्नागिरीतले सर्वसामान्य नागरिकांना एक माहिती देऊ इच्छितो। आपल्याकडे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात गॅस LPG गॅसचा साठा आहे आणि त्याची सप्लाय आहे। आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जवळपास 27 गॅस एजन्सीज आहेत। ते सर्वांशी माझा बोलणं झालं आहे, त्यांची मी मीटिंग घेतली आहे। आपला जिल्हा जे सप्लाय ऑफिसर असतो त्यांची पण माझा बोलणं झालं आहे, त्यांची मीटिंग पण घेण्यात आली आहे। आणि जिल्ह्यात जे आपले पूर्ण महाराष्ट्रातले जे नोडल ऑफिसर्स आहेत, BPCL, HPCL सर्व कंपन्यांसोबत जे समन्वय करतात त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये डोमेस्टिक गॅस सप्लाय जे असतो, जे लोकांकडे जे सिलेंडर पोहोचवले जातो त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे काही सिलेंडरची सप्लाय आपल्याला लागतो ते पूर्णपणे सुरळीत पद्धतीने आपल्याला मिळतो आहे। त्याची सप्लाय आपल्याकडे चांगल्या पद्धतीने चालू आहे। तो त्याच्यामुळे आपण गॅस बुकिंग करण्यासाठी माझं आव्हान आहे सर्व जनतांना की गर्दी करू नये, कारण त्याच्यामुळे गॅस एजन्सी जे आता 24 तास 7 दिवस काम करतायत त्यांच्यावर थोडा प्रेशर निर्माण होतो आहे। तो माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली जे नेहमीची बुकिंग असतात ऑनलाईन ते करावे। आपल्याकडे काही इश्यू असतील तो आम्ही एक नंबर जारी करणार, त्या नंबरवर आपण आपल्याला सूचना हॉटलाईनवर सूचना देऊ शकतात, तो आपण ते आपला प्रश्न सुटवणार जिल्हा प्रशासन मार्फत। तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक गॅसचा काही इश्यू नाही आहे। सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाचा सहकार करावे। धन्यवाद।